आणि नाट्य रसिकाला विनम्र अभिवादन करून तोरणकर नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे आपलं 32वं नाट्यपुष्प कुसुम मनोहर लेले. कुसुम मनोहर लेले लेखक अशोक सोरेड, दिग्दर्शक प्रकाश पेटकर, नेपथ्य दशरथ रांगणकर, प्रकाश योजना महेश नागवेकर, पार्श्वसंगीत सुशांत तोडणकर, शैलेश तोडणकर, रंगमंच व्यवस्था हेमंत तोडणकर, संतोष तोडणकर, प्रवीण तोडणकर, रजनीकांत तोडणकर, सुरेश तोडणकर, उल्हास सुर्वे, शेखर तोडणकर, नरेश तोडणकर, जितेंद्र तोडणकर, मारुती दाभोळकर, अशोक तोडणकर. आश्रय रमेश राजाराम तोडणकर, नंदकुमार तोडणकर, कृष्णनाथ तोडणकर, सुरेश तोडणकर, दीपक तोडणकर, शशांक तोडणकर, मधुकर तोडणकर, सत्यवान तोडणकर, संतोष तोडणकर, मनोहर तोडणकर. निरीक्षक प्रमुख गोपीनाथ तोडणकर, सहदेव तोडणकर, पांडुरंग तोडणकर, मुरलीधर तोडणकर, रत्नाकर तोडणकर, दामोदर तोडणकर, लक्ष्मण तोडणकर, सुभाष तोडणकर. कलावंत जोशी काका, नंदा तोडणकर, मनोहर लेले, सचिन तोडणकर, भाच्या खोटे, सुधीर तोडणकर, ड्रायव्हर मनोज तोडणकर. निर्मलाबाई सौ माधुरी पटवर्धन, बाई सौ मुग्धा मोरे, सुमी कुमारी नीता पटवर्धन आणि सुजाता कुमारी रीमा भडेकर. तोडणकर नाट्य मंडळ मुंबई सविनय सादर करीत आहे आपलं 32वं नाट्यपुष्प कुसुम मनोहर लेले.
सुजाता त्या तो तुमच्या बरोबर करतो बाटलीतून दूध पिताना. सुजाता तू रंगावर पिताना नक्की काय होतं ग? सांग ना, अगं दोघीच तर आहोत. कसं सांगू? अगं सांग ना. आई असल्यासारखं वाटतं. डिंग डॉंग, डिंग डॉंग, हे आले वाटतं. डिंग डॉंग. निर्मलाताई या ना, आज आठवण झाली होय. अगं आठवण रोजच होते, पण कामाच्या लांब रगाड्या इतक्या दूरवर यायला जमलं नाही बघ. हे घे. यात काय आहे? आळीवाचे आणि डिंकाचे लाडू आहेत. कशाला केलं तेवढं? तुझ्यासाठी नाही हा, बाळासाठी केलंय. झोपलाय वाटतं तुला. घ्या ना. झाले बाळा, मी मावशी मावशी बरं का. छान आहे ग. थोडासारखा दिसतोय. इतक्यातच कसं सांगणार, पण नाक आणि हनुवटी तुझ्यासारखी वाटते नाही. त्याही असंच म्हणतात. त्या कोण? तुझ्या का मी जरा नाकार वाण्याकडे जाऊन येते बरं. कुसुमताई या ना इथे, तुमची ओळख करून देते. कुसुमताई म्हणजे या निर्मलाताई. मी ओळखते त्यांना. तुम्ही गुलाबाची 2 फुलं घेऊन इथं आला होता. पण ती तर स्वयंपाक येईल. हो मीच ती. शिवाय फोनवर पण मीच बोलली. काय म्हणजे? बापरे, सुजाताने तुमच्या नावाचा नुसता गोषा लावला होता. आज सवड झाली हो तुम्हाला. पण तुम्ही? मी कुसुम, लेल्यांची पहिली बायको. काय? मी कुसुम? बाळ घेऊन मी त्याला पाळणार. तुमच्या गप्पा होऊ द्या, तोवर मी आले. सुजाता ही कुसुम, तू ही कुसुम. तू म्हणाली होतीस की घरात थांब. ताई बाप रे, काय झालं ताई? अगं नवीन भांड्यासाठी नाव माझंच आहे, कुसुम मनोहर लेले. नाही नाही, तुझं नाही, तिचं आहे. काहीतरी भानगड आहे बघ. अगं ही बया म्हणजे हॉस्टेलवर नाही, इथेच राहत होती. शांत बसाई. लमची काहीतरी भानगड आहे बघ. शांत बसाई. या बसायची. काही काळजी करू नका. हे पहा, कसलीही भानगड नाहीये. अगं पण अगं ताई सगळं व्यवस्थित आहे. हे मी तुम्हाला इतक्या थंडपणे सांगतेस. हो ताई सगळं व्यवस्थित आहे. अगं सुजाता, पण ही इथे आहे. हॉस्पिटल मधून घरात पाऊल ठेवला ना, तेव्हा स्वागताला याच हजर होत्या. म्हणजे तिला हे सगळं ठाऊक होतं. कल्पना नाही. लिल्याने ओळख करून दिली तेव्हा त्या खूप रडल्या. म्हणाल्या तुझ्या संसारात मी ढवळाढवळ करणार नाही. मला फक्त तुझं बाळपण करून देते. लेले फक्त तुझेच आहे, माझा संबंध नाही. अगं माझा जीव फक्त बाळासाठी. पण तू हो म्हणालीस आणि तिच्यावर विश्वास ठेवून तिला इथे ठेवून घेतलास. माझ्या होकाराचा प्रश्नच नव्हता. त्या सगळं ठरवूनच आल्या होत्या आणि त्या अगदी पद्धतशीरपणे माझं बाळपण करतात. अंगावर चांगलं दूध यावं म्हणून पौष्टिक आहार करून खायला घालतात. अगदी न्हाणी धुणी, शेक शेरडी, बाळाचे कपडे सगळं आनंदाने करतात. बाळाचं मला काहीच करावं लागत नाही आणि जरा चुळबुळ करायला लागला ना तर अगदी छातकासारख्या धावतात. म्हणजे हे सगळं लेल्यांनी ठरवलेलं दिसतंय. अगदी आधीपासून. कल्पना नाही, पण मी हॉस्पिटलमध्ये असताना विचारलं तर म्हणाले होईल काहीतरी. स्वतःची सोय पाडली ग. हे इतकं सरळ नाहीये. काही नाहीतरी मला हे कुठे जमलं असतं. आणि एखादी बाहेरची बाई बघण्यापेक्षा लेल्यांनी यांनाच काम बघायला सांगितलं तर कुठे बिघडलं. अगं पुढे तुझ्या हे कसं लक्षात येत नाही अजून. तुम्हा दोघांची नावं सारखी आहे दोघींची, कुसुम आणि कुसुम. त्याबद्दल मी त्याला स्पष्ट विचारलं. तर म्हणाले तुझं नावच कुसुम आहे. ती कुसुम तर कुसुमाची एक पाकळी. शिवाय आज नाही तुझ्या जाणारच आहे. आणि एखाद्या बाहेरच्या बाईच्या हातात बाळ देण्यापेक्षा तिला बाळाचं करायचं म्हणते तर करू दे ना. आपला खर्च वाचला, जबाबदारी कमी झाली, शिवाय घरची मोलकरीण मिळाली. पण मला यात मात्र काहीतरी संशय येतो. एवढं खरं. मलाही तोच संशय आला. पण या 3 महिन्यांच्या अनुभवाने सांगतो, कुसुमताई बिचारा खूप चांगल्या. मी 9 महिन्याचा भार सोसून बाळपणाचा त्रास भोगला. पण पुढचा सगळा वाटा त्यांनीच उचलला. जणू काही त्यांचाच मुलगा.
दूध पाणी शी शू रात्रीचं जागरण सगळं सगळं आनंदाने करतात. मला त्यांची दया येते. लेल्यांशी न पटल्यामुळे त्यांना कधी अपत्यच झालं नाही. त्याचं सुख हे मी असं उपभोगले. अशी माणसं मिळायला भाग्य लागतं. थोडे दिवस राहणार काय ते. ठीक आहे, तू सुखात आहेस ना? अगदी पूर्ण. खरे तर बाळाला बघायला मी अगोदरच येणार होते. मग का नाही गेला? अगं, तू बाहेर पडायची वाट बघत होते. आता 3 महिने झाले. लेल्यांना म्हणावं मला माझ्या जबाबदारीतून मोकळं कर. झाल्या का गप्पा? मी शिरा करते. निर्मला, तुम्ही शिरा खाल ना? नको, चहा घेईन अर्धा कप. बरं ठीक. सगळं मेलं कसं अघटित घडतंय बघ. आता तुझी रजा आणि किती आहे? आज संपली. उद्यापासून ऑफिसला जावं लागणार. पण बाळाशिवाय बिलकुल करमणार नाही. आणि ही इथे किती दिवस राहणार आहे? गेले नाही खाऊ. मी विचारलं नाही. ती गेली ना तर जाऊ दे तिला. पण मग बाळ, त्याला तर माझ्यापेक्षा त्यांनाच राहायला लागलाय. त्याला पण बघणार. होईल काहीतरी सोय. कोणाच्याही हातात माझ्या लेकराला मी देणार नाही. वाटल्यास नोकरी सोडेल. अगं असा वेडेपणा करू नकोस. अगं मिळणाऱ्या पैशाकडे अशी पाठ फिरवू नको. हवी तर रजा वाढव. आजकालच्या जगात तो पैसाच आपल्या पाठीशी उभा राहील बघ, माणसं नाही. छान आहे. सुजाता, तुला थोड्या वेळाने शिरा बनवते, चालेल ना? कुसुमताई, खरं तर हे सगळं करायला तुम्ही स्वतःहून इथे आलात ना, त्याचं मला नवलच वाटते. अहो नवल कसं द्या? हे घर माझंच नाही का? अहो हळू. अहो अजूनपर्यंत घटस्फोट घेतलाय कोणी? अहो सावकार नाही, घटस्फोट तर मी घेणारच नाही. कारण रोजच्या कारणामुळे ना जर लेले कधी माझ्याशी एकरूप झाले ना मी त्यांच्याशी, तेव्हा घटस्फोटाचा तर प्रश्नच येत नाही. खरे, पण तरी तुम्ही आणि इथे आले याचं कारण लग्नाला 10 वर्ष झाली. लगेच परकेपणा थोडाच येणार. ते कधीतरी माझे पती होते. आणि आणखी म्हणजे आता आणखी काय? आणखी बाळ. खरं तर मी या घरात पाऊल ठेवणारच नव्हते. पण या लहानग्या गोजीरवाण्या जीवानं अक्षरशः मला इथे खेचूनच आणलं. पुन्हा भूक लागली. तिथं का बघू? नाही, आता हे चित्रिकाचे बघू. अरे रे, हळूहळू झटका लागेल. लेल्यांनी तुम्हाला इथे यायची परवानगी वय दिली. अहो ते तरी बिचारे काय करणार? 2-2 घरांचा खर्च परवडणार कसा? मध्ये मी हॉस्टेलला राहत होते, पण तोही खर्च परवडेना. म्हणून मध्ये इथे आले. मध्येच मग सदाशिव पेठेतल्या जुन्या घरी राहू लागले आणि तिथूनच तुम्हाला फोन केला. म्हणजे हे लेल्यांना ठाऊक होतं? हो, त्यांनी तर हा सल्ला दिला, तुमचा गैरसमज होऊ नये म्हणून. म्हणजे हे तुम्ही दोघांनी ठरवूनच केलेलं आहे. हे बघा, हे बाळावरचं प्रेमही तुमचं अत्यंत चुकीचं आहे. सवतीच्या मुलावर इतकं अतिक्रमण करणं बरोबर नाहीये. अहो, सवतीचा असला तरी लेल्यांच्या हक्काचा आहे तो. आणि लेले मला तसे परके नाही. हे बघा, हे तुम्ही ताबडतोब थांबवा आणि इथून चालत्या व्हा बघू. नाहीतर मला ताई प्लीज, तुम्ही रागवू नका. पण यात तुम्ही पडू नका. कुसुमताईंच्या वेदनांची मला कल्पना आहे. नवे मला त्या कळतात. तेव्हा प्लीज. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. येते मी आता. लेल्यांना मला भेटायला सांग. त्यांना म्हणावं आपल्या समाजात कुमारी मातेची प्रथा नाही. अशाही संबंध समाजात वेगळा लावायला लागेल. जबाबदारी कोणातरी कळली पाहिजे. आपल्या परंपरा आहेत, आपली सामाजिक जबाबदारी आहे, त्याचं भान प्रत्येकाला असायला हवं. उद्या कुणी उठे कसंही मागेल, जबाबदारीचं भान कोणाला होणार नाही. उद्या तुझ्यासारख्या शेकडो कुमारिका तर माता व्हायचा आग्रह धरायला लागले तर अगदी रास्त आहे. पण आपण काळजी करू नका, कारण आता घटस्फोट लवकरच होणार. आणि तो झाला की मग मी माझ्या हाताने हे लग्न लावेल. मग तर झालं. वाटल्यास वचन देते तुम्हाला. सुखताई, खरंच तुझ्याचा माझा विश्वास ठेव. ठीक आहे, ठेवते मी विश्वास तुमच्यावरती. येते मी आता. परत केव्हा या? आता बाळाच्या बादशाला. जरूर, आम्ही जरूर बोलावू. येते मी. खरंच नावाप्रमाणे निर्मळ आहे. कशी आईच्या मायेने काळजी घेतात तुझी. तुम्ही नाही बहिणीच्या मायेने काळजी घेत? सुजाता,
अरे वा वा, दोघी जणी एकत्र येऊन मला घराबाहेर करण्याचा विचार नाहीये ना? आज लवकर आलात. अगं आणखी लवकर आलो असतो, पण दरवाजा ठोठावणार इतक्या रातून निर्मलाताईंचा आवाज आहे का? मागच्या मागे पळावळी लपून बसतो. कशाला? अगं पुन्हा त्याची मग रणी करता स्फोटची रेकॉर्ड चालू असते. मग त्यात कुठे बिघडलं? अगं त्यात माझं काहीच बिघडलं नाही, पण तुझ्या तुला लग्नाशिवाय मूल झालं, तिची समाजात बदनामी होईल, तिला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आता मला सांग, तू बाळाची जन्मदात्री आहे याचा काही ठोस पुरावा आपण पुढे ठेवलाय? कुठेच नाही. पण मीच बाळाची जन्मदात्री आहे हे तुम्हाला माहिती आहे. कुसुमला माहितीये आणि मंडळाला निर्मलाबाईला माहितीये. अरे वा 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 वा, आमचे बाळ त्याचे झोपले वाटतं. हो आता झोपलाय. कुसुम, तुझी जर हरकत नसेल तर बाळाला घेऊन जरा स्वयंपाक करीत बशी. मला तुझ्याशी थोडं प्रेमाचं खाजगी बोलायचं आहे. पण ह्यासाठी त्यांना अगं काय झालं? जाते मी, मला तुम्ही गप्पा. शाबाश. अरे हो, आतून कडी लावून घे, नाहीतर पट्टीतून चोरून ऐकशील. हे अगदीच होतं या. अगं तिला सवय आहे. चला. तर तुझ्याला कशी काय वाटली आमची कुसुम तुला? खूप चांगले आहे. बाळाला तर माझ्यापेक्षा त्यांचाच लळा जास्त लागला. लागलाय ना? लागलाय. अगं आहे तशी ती लागली. बिचारीचं दुःख एकच, मूल नाही. आणि बऱ्याच तपासण्यांती शेवटी वांजच झाली. असं एखाद्याचं नशीब. पण हे एखाद्याचं नशीब खूप फिरवलं. तू तिचं दुःख दूर केलं. अगं आई केलंच ना आई. अहो त्यात काय झालं? त्यांना सुख मिळालं यात माझंही समाधान आहे. तुमचंही आहे. आहे ना? पण आल्या आल्या हा काय करता विषय काढलात? सांगतो. हे बघ, बाळ आता 3 महिन्याचा झाला. तसं अंगावरही दूध कमी पितो. उद्यापासून तुझी रजा संपते आणि मी ती वाढवण्याचा विचार करते. कशाला? नको. अगं उद्यापासून तू नोकरीवर जाणार. अगं तूच म्हणाली होतीस ना की कुसुमला बाळाचा लळा जास्त लागलाय, ती सांभाळेल त्याला. तेव्हा तुझं इथलं काम संपलं. काम संपलं म्हणजे बैस सांग तुला, बैस. ये बस. मनोहर, तुझ्याला कुसुमला आणि मला लग्न होऊन 10 वर्ष, पण मूल नाही. साले ऑफिसला सगळे मला छक्का म्हणून चिवायचे ग. निपुत्रिकांचे हाल, त्यांचे दुःख इतरांना कसं काय? माझं कुसुमवर विलक्षण प्रेम, तसं तिचंही माझ्यावर. मनोहर, तुम्ही काय बोलताय? मला काहीच कळत नाहीये. तेव्हा आम्ही ठरवलं की एखादा मुलगा दत्तक घ्यायचा, पण कुसुमला ते मान्य नाही, कारण तो दुसऱ्याच्या रक्ताचा झाला असता. तो कोणाच्या तरी एकाच्या रक्ताचा हवा. पण कुसुम वाण पुत्र कामेशी नाटकाचा नायकासारखा एखादी बाई भाड्याने घेण्यात मी श्रीमंत नाही. तेव्हा आम्ही दोघांनी मिळून एक प्लॅन केला. मुलासाठी, फक्त मुलासाठी एक नाटक केलं. मनोहर, तुम्ही माझी चेष्टा तर करत नाही ना? छे मुळीच नाही. मनोहर, होय, एक नाटक केलं. वकिलाला पैसे चालून पटत नाही असं खोटं काढून सांगून घोटस्फोट घेण्याचं, खोटे पेपर्स तयार करण्याचं नाटक केलं. सुयोग विवाह मंडळात खोटं काढून सांगून नाव नोंदवण्याचं नाटक केलं. दुबेकी अनेक वर्ष पुरुष शुक्रा वंचित असतील, माझ्या रूपावर माहिती आणि एखाद्या नवथार तरुणप्रमाणे माझ्यावर प्रेम करून लागली. मग मीही नाटक केलं. तुझ्यावर प्रेम करण्याचं, तुझ्याशी लग्न करण्याचं. मनोहर, हे तुम्ही काय बोलता याचं तुम्हाला भान आहे का? पूर्ण आमच्या लग्नाच्या नाटकाला तू बसली जसं नाटक सिनेमाच्या नायिका बसतात आणि शरीर देऊन बसतात. गरोदर राहिली आणि तिथंच माझा आणि कुसुमचा पहिला प्लॅन यशस्वी झाला. नाही, हे खोटं आहे. हे खोटं आहे. सांगा ना मनोहर, हे खोटं आहे ना? नाही, आम्हाला मूल होत आणि तू ते जन्माला घातलं. धन्यवाद. यापुढं बाळ आमच्याकडे नाही, त्याच्या आईला पोचणं ऐकत माझी ऐकत नाही. तेव्हा शांतपणे जा
यापुढे तुझं आयुष्य तुझं, माझं मी. नराधम, नीच, हलकट. आता त्रागा करायचं नाही. शांत बसलीस तर तेरी भी चूप और मेरी भी. असं त्रागा करून काय मिळणार आहे? मी तुझं हे नीच कृत्य जगाला ओरडून सांगेन. तर तुझी बदनामी होईल. माझं काय जाणार आहे सांग ना. आणि तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार? इथले शेजारी पाजारी. अगं त्यांच्याशी तर आपण कधी संबंधच ठेवला नाही. ते ओळखतही नाहीत आपल्याला. अगं शेवटी त्या मध्यमवर्गीय चर्चा करतील आणि बसतील गप्प. त्याही पेक्षा तूच बाळाची जन्मदात्री आहे याचा काही ठोस पुरावा कशावरून? हॉस्पिटलमध्ये काय तुझी बाण कुसंबाण झाली का रे हलकटा? पण मूळ तर तिच्याच नावावर आहे ना. तुझं नाव कशावर आहे सांग ना. राहिलं ते सुयोग विवाह मंडळ, ती मेरी बाई आणि तिचा तो मूर्ख नवरा, अब्दुला मिळाले ते शेळपट, ते काय ग माझं वाकडं करणार आहे. तेव्हा तू शांतपणे जा. त्यात तुझंही हित आहे आणि माझंही. अरे नाही जाणार. माझं बाळ घेतल्याशिवाय मी तू नाही जाणार. अगं हलकट नीच बाई, दार उघड नाही तर फोडेल. माझं बाळ दे. आधी तू बाहेर. माझं बाळ द्या. मला तुमची सावली सुद्धा नको. मी तुमच्या माया पडते. अगं चल. माझं बाळ द्या. मी जाईन इथून. माझं बाळ द्या. काय चाललंय रे? तुम्ही योग्य वेळी आलात. मी तुमचं ऐकायला बघतो, पण या हलकट माणसाने माझ्यावर काय मोहिनी घातली मला कळलंच नाही हो. त्याची फळं मी भोगते. मला माहिती होतं हे असंच होणार, म्हणूनच मी तुला सावध करायला आले. माझं चुकलं. मला फक्त माझं बाळ हवंय. सुनताई, मला फक्त माझं बाळ हवंय हो. मूल? तुझं मूल? कुठलं मूल? सुमिताई, ते बाळ माझं आहे. मी आई त्याची. कशावरून? सुमिताई, तुम्ही सुद्धा? ए बाई, तुला काय वेळ लागलाय की काय? ते बाळ आमच्या कुसुमवाणीच आहे. तर सारखे हो इथून. नीच? म्हणजे तुम्ही या कारस्थानात? हो, मी पण या कारस्थानात. काय म्हणणं काय तुझं? अगं सुमेश, शिरोबाच्या गप्पा कशाला मारतेस? तर खेच ना. नाही हो, माझं बाळ द्या. तू दारावर मी बघतो. अगं चल. माझं बाळ द्या. चल. नाही, माझं बाळ. नमस्कार निर्मलाताई. काय आमच्या योग्य काही स्थळ? हे बघा, हे विवाह मंडळ मी बंद करायचा निर्णय घेतलाय. कशा करतात हा? मग आमच्यासारख्याने काय करायचं? कुठे जायचं? ज्यांना बायकाच मिळत नाही किंवा मिळणार नाही ना. हे बघा, कृपा करून आपण इथून जा प्लीज. जा हो. आधीच मी. काही भानगड झाली की काय तुमच्या या विवाह मंडळात? अहो मला सांगा. मी हे बघा, जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते मी अगोदर सांगितलेलं आहे. कृपा करून इथून जा प्लीज. वा हो, माझी मनस्थिती ठीक नाहीये. भानगड ऐकलं? भानगड, सभ्य भानगड दिसते आई. तुम्हाला सांगतो जोशी साहेब, ही सगळी विवाह मंडळ कायद्यानं बंद केली पाहिजे. अहो इथंच निर्माण झाले माधव खाजी, लखोबा लोखंडे आणि तो मी नव्हे म्हणत अनेक बायकांना विकेला लावलं. वा वा रे मंडळ वा. याची तब्येत बिघडलेली दिसते. निर्मला, निर्मला, काम करा. स्वतःवर माझी आत्मविश्वास दाखवला. निर्मला, तुमचं ऐकायला पाहिजे होतं. आता मी हे सगळं बंद करणार आहे. अगं पण असं झालं तरी काय? तो मनवलेल्या बदमाश निघाला. म्हणजे ती सुजाता ती त्याच्याचकडे आहे. तू गेली होतीस तिथं? अगं पण तुला मी बजावलं होतं की असल्या अनैतिक माणसाशी संबंध ठेवू नकोस म्हणून. पण माझी नैतिक जबाबदारी त्यांचं लग्न लागल्यावरच संपले ना. पण ती लहान काय, त्यांची जबाबदारी त्यांना कळायला नको? बरं, असं त्या लिहिल्यामध्ये काय झालं? तो त्याने फसवणूक केली हो, सुजाताची पण आणि माझी सुद्धा. अगं पण ती सगळी चौकशी करूनच हे लिहिल्याचं स्थळ. एक चौकशी करायची राहिली होती मला कसली? कोर्टातली, आणि ती मी आज येताना केली. मग लेल्यांनी आणि त्यांच्या पत्नीने
घटस्फोटासाठी केस फाईलच केलेली नाहीये. मग हॉस्पिटलची पण तीच. त्याने एक वकील गाठला आणि घटस्फोटाचे खोटे कागद तयार केले मला दाखवण्यासाठी. माय गॉड, साल्याला जेलमध्ये बसवलं पाहिजे. हॉस्पिटलची पण तीच कर. तिथे मूल झालं ते कुसुम मनोहर लिहिलेला. त्याच्या बायकोला, सुजाताला नाही. लग्न तिच्या दोघांना मूल. ताई ताई, काय झालं बा? काय झालं? काय झालं बाळाला? ताई ताई, माझं बाळ आराम करायला. शांत हो सुजाता, शांत हो. आणि हे बघ, आता अजिबात काळजी करण्याचं कारण नाहीये. अगं आपण तुझं बाळ परत आणू. अगं हा दोषी काका तुझं बाळ परत आणील. होय, अगं मी तुझ्या पाठीशी उभा आहे. निर्मला, भावनिक दृष्ट्या तुला कशातही गुंतू नकोस असा सल्ला मी तुला नेहमीच देत आलो. पण ज्या सामाजिक दृष्टिकोनातून तुझे कार्य करायचीस त्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. अगदी खरं. या लेलेसारख्या राक्षसाला घाबरून तू हे मंडळ अजिबात बंद करणार नाहीस. उलट अशा नराधमाला शिक्षा देऊन तू समस्त विवाह मंडळाला एक वेगळा आदर्श घडवून देणार. या लेलेला काय वाटतं की आम्ही सभ्य माणसं अब्रूला घाबरून गप्प बसतो? आमच्या मुलीवर अब्रूचा घाला घातल्यावर सुद्धा आम्ही गप्प बसतो. सुजाता, निर्मलाच्या तुझ्या भावनाबद्दल मी कधी निर्मला, सुजाताला घेऊन आज तिला स्वस्त आराम करू दे. मी बघतो या लेल्याचं काय करायचं. हॅलो, पोलीस स्टेशन. लेट आउट. आता आणखी काय करू शकतो? जे जे सुजाताला मदत करू शकतील त्याच्या सर्वांना जाऊन भेटलो. सर्वांचं उत्तर एकच, पुरावा काही सुद्धा नाही. अगदी अगदी पद्धतशीर फसवणूक करून ठेवले. पोलीस, कोर्ट, पत्रकार, सामाजिक संस्था कोणी काही करू शकणार नाही. मूल विसरा. मूल विसरा? कसं विसरणार? आपल्या जीवाला कोणी विसरू शकेल का? परवा त्या हलकटाच्या दारासमोर दिवसभर बसून होती हो. कधीतरी बाळाला साजायला मिळेल या वेड्या आणि खोट्या आशेवरती. नशीब आपल्या रमेशने तिला तिथे पाहिलं आणि घेऊन आलं. निर्मला, हे सगळं मला मान्य आहे. पण आपण काय करू शकतो? आपण एक करू शकतो. काय? तिचं पुन्हा लग्न लावून देऊ शकतो. अहो, या मनस्थितीत तरी ती आहे का? लग्न संस्थेवरचा विश्वास तिचा पार उडून गेला. आता तिचा जीव अडकला तर फक्त तिच्या मुलात. सुजाता, आपण कुठे गेली होतीस? इथे सकाळपासून? हो, दाराबाहेर बसून होते. मग अहो, माझ्या बाळाला भूक लागली असेल. सुजाता, मी तुला किती वेळा सांगितलं तिथे जाऊ नकोस. अगं ती वाचलं नाही, जनावर आहे. मग मी काय करू? सांगा ना, मी काय करू? अहो
सुमे थोडं थोडं सामान आपल्या सदाशिव पेठेच्या घरात ठेवून होतो. लवकरच त्या जागेची निर्णय लायसनची मुलं संपते आहे. उगाच मग हो ते पण बरोबर आहे. पण काय रे म्हण्या, त्या सटवीची काय भानगड तर नाही ना होणार? हो, नाहीतर उद्या पेपरवाल्याकडे जायची आणि भोकाड पसरायची, माझा मूल पळवलं. अगं त्यात तिची जाऊन जाईल. माझा काय वाकड होणार आहे? सगळं कसं वेल प्लॅन रितसर केलंय. आता परवाच बाळाचा दाखला मिळाला ना की हे आपण बारसं इथेच करायचा, त्या पेठेत नको. सगळे मेले डोंकावळे, काव काव काव. अगं ते सगळीकडे असतात. वंच बरोबर बोलतो ना, आपण बाळाचं बारसं इथेच करू. जशी राणी सर्वांची आज्ञा. लेले लेले दारुडा लेले. बाहेरून ओरडता आत या. मी पोलिसात तक्रार करायच्या अगोदर सुजाताचा बाळ सामोपचाराने परत करा. तुम्ही कोण बाळाच्या? लेले 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 करता राहतो. आत या. आपण शांतपणे बोलू. हा हलकटपणा अगोदर बंद करा. बसा. मी बसायला आलेली नाही. मग उभ्या राहा. लेले तुम्ही सुजाताचं बाळ पळवलंय. बाळ बोलला ते मूल माझं आहे. त्याला पळू कशाला? आणि एका सभ्य माणसाच्या घरात राहून त्याच्यावर वाटते ते आरोप करणारे तुम्ही कोण? आता मात्र हलकटपणाचा कळस केला. गेलं वर्षभर माझ्या घराचे खेटे घालताय. मी केलंय तुमचं लग्न. उपकार नाही केले. धंदा तुमचा तो. दलाली मिळते. बेशरम. चुप बसा. बेदाचं काम नाही आहे. हे बघा, तुम्ही सुजाताला फसवतीचं बाळ काढून घेतलंय. हे बा मी पुन्हा रिपीट करतो. मी माझं मूल ताब्यात घेतलं. माझं. ओ बाई, मगापासून तुम्ही माझ्या भावावर वाटते ते आरोप करताय. काय पुरावा काय तुमच्याजवळ? तू तुम्ही होत ना? हा? तू पण ह्या नाटकात सामील? मोठी आली होती मनापासून सावध करायला. हाय, मी तुमची आणि त्या सुजाताची परीक्षा बघत होते. तुमचा माझ्या भावावर विश्वास बसलाय की नाही ते ह्याच्याच सांगण्यावरून पाहत होते. आणि पाहिलं, आता त्या सुजाताची आणि तुमच्याशी आता काही एक संबंध नाहीये. हे बा काय पहा, ती गरोदर असताना तिच्याशी चांगलं चांगलं वागलात, तिला चांगलं खाऊ घातलं. कशाला केली ती नाटकं? ती माझी गुंतवणूक होती. इन्व्हेस्टमेंट. लेले हो. बाळ चांगलं व्हावं, सुदृढ व्हावं आणि गोंडस व्हावं म्हणून त्याच्यासाठी हे सगळं केलं. रिटर्न्स मिळाली. परतफेड झाली. हे पाहलेले. अहो व्यवहार झाला. मनाला मूल हवं होतं. जन्मदात्रीला ठेवून घेण्याचं काय कारण? फुकटचा भार आणि त्यातून मनाचा आमच्या कुसुम वहिनीवर जीवा पडते. त्यांनी कुठे जायचं? मशिनात. सामोपचाराने बाळ देता का मी इथे शोध करू? आधी बाहेर वा. बाहेर वा आधी, नाहीतर धक्के मारून हाकलून देईन. मला गर्दी जमलीये. ओ बाई तुमच्या हात जोडतो. आधी इथून जा. मी पोलिसात जाईन. अहो कुठेही जावं पण आधी इथून जा. हे बघा आम्ही अब्रुदार माणसं आहोत. मन्या गर्दी वाढतीये. मला नसली ना तरी मला समाजाची शरम आहे. हे बघा, हा प्रश्न एकट्या सुजाताचा नाही, तो मी साऱ्या समाजाचा करीन. आणि तुमच्या कुटुंबाच्या रूपाने समाजात वळवळणारी ही कीड आहे ना, मी समूळ नष्ट करीन. मन्या वाहतो मी बघतो. काय रे भुस्तीच्या नो? हा तुम्हाला काय काम धंदा की रे? इथे काय तमाशा चाललाय? मी काय नागरण नसतो काय? हलकट साले पळाले पळाले. हा साला पांढर पेशा गांडू समाज हा काय माझा वाकडा करणार का? अरे वा 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 वा. अरे बाळाने काय आता या बॉईच्या काय इन्स्पेक्टर साहेब, हेच ते लेले. अच्छा, मी सीआयडी इन्स्पेक्टर खोटे. या ना साहेब या. आपलं काय ऐकल? कानाखाली जाळ काढीन भाडव्या. माझा ऐकायला विचारतो. सॉरी म्हणजे मी बसा ना बसा. हो मीच मनोहर विष्णुपंत गेले. तुमच्या विरुद्ध आमच्या सीआयडी ऑफिसला तक्रार आली आहे की तुम्ही सुजाता देशमुख यांना फसवून लग्नाचं नाटक केलं. त्यांचं मूल पळवलं. तक्रार कोणी केली? सुजाता बाईने स्वतः. मग त्या काय तिला तुझं खोबाट बघायची सुद्धा इच्छा नाहीये. हे कोण? तुझा बाप साला तर माशा रांडेचा. लेले, तक्रारीबद्दल बोला, अवांतर नको. साहेब ते मूल माझं आहे. बरं. ते जन्मल्यापासून माझ्याकडे आहे. त्याला ते मूल कोण होणार? आणि मी सगळे हे सुजाता देशमुखशी ठरवून मगच काय ठरवलं? हेच की मला तिच्यापासून जे मूल होईल त्यालाच मी घेऊन घेईन, तिला नाही. पण ते ऐकेच ना, शेवटी मी
तुम्ही सांगितलं त्याला काही पुरावा, काही अग्रीमेंट? आहे ना साहेब, ठोस पुरावा आहे, आत्ता दाखवतो. हे बघा. हे तर साधं पत्र आहे. करेक्ट वाचा. पण ते पेनाने अधोरेखित केलं तेवढं वाचा, बाकी सगळं फुटकं प्रेमपत्र आहे. मनोहर लाडके, माझ्या पूर्वायुष्यात मला कधीच कसलंच सुख मिळालं नाही. ती उणीव तुम्ही भरून काढली. तुम्ही भरभरून दिलेल्या सुखाने मी खुश आहे. तुमच्यामुळेच मला मातृत्व प्राप्त झालं. यापेक्षा मला काही बाळ फक्त तुमचा तुमचा फक्त तुमचाच आहे. माझी आठवण त्याबद्दल माझी कसलीही तक्रार होणार नाही. उरलेला सारा जन्म या सुखाच्या आठवणीवर काढली. वाटल्यास तुम्ही ती सही व्हेरीफाय करू शकता. खरी आहे. हे पत्र कोर्टात ठीक आहे. हे पत्र कोर्टात जरूर सिद्ध करेल की ते बाळ फक्त माझं आहे. मी बाप आहे त्याचा. त्या सुजाताशी माझं लग्नच झालं नाही, तेव्हा कायद्यानं तिला मूल क्लेम करण्याचा कोणताच अधिकार उरत नाही. तुमचं बरोबर आहे. साहेब, आता तुम्ही केस करा. कायदा मलाही माहित आहे. मी लगेच वकील करेन आणि तारखा पडून ज्यावेळेला केस कोर्टात उभी राहील ना, त्यावेळी माझ्या बाळाची मुंज झालेली असेल. तो तुमच्या सुजाताला आई म्हणून ओळखणार सुद्धा नाही. बरोबर ना? महोदय तोच साला. हे कोण? लेलेंचं अगदी बरोबर आहे. अहो तुमच्याजवळ पुरावाच नाहीये. करेक्ट. हे पत्र असून द्या तुमच्याकडे. झेरॉक्स कॉपी आहे, म्हणजे यापुढे तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला नको मला. अर्थात यापुढे तुमच्याशी जे काही बोलायचं ना, ते माझा वकीलच बोलेल, मी नाही. माफ करा लेले, तुम्हाला त्रास दिला. अहो त्रास नसता द्या, तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. बरं आहे, बरं आहे जोशी काका. गुड मॉर्निंग. चला जोशी साहेब, चला चला. गण्या, ते गेले. गेले अगं पळाले. हो हो, सुरुवात करायची. सुरुवात करायची. हो. कुणी मनोहर घ्या. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही परत अहो त्या जोशांनी हैराण केलंय. पण तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा बारशाचा समारंभ चालू ठेवा. अहो खरं बाई चालू ठेवा, नाही तर मुहूर्त टळेल. हा, कुणी गोविंद घ्या. बरं नाव काय ठेवतं बाळाचं? होय तुम्ही तेच तेच. वा वा वा. मधुसूदन मनोहर मेले. वा, नावात काय नाद आहे, ताल आहे. वा वा. बाळाच्या बाशाच्या घुगऱ्या पेळाच्या आहे की नाही? घुगऱ्या आणि पेढा. वा वा वा. छान आहे. बाई थांबा. अहो बाळाच्या बाशाचा पेढा खाल्ला, आता बाळ तर बघू. वा वा वा. साहेब, पैसे तुम्हाला नाही हो, अगदी मातृमुखी आहे. मी पण मनाला तेच म्हणते. अगदी कुसुमवाहिनींच्या चेहऱ्यावर गेलाय. यांच्या छे मी मातृमुखी म्हणालो. मातृमुखी. अगदी सुजाताच्या वळणावर गेलाय. सुजाता देशमुख. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला काय हवंय? हे बघा, तुम्हाला जे हवंय ते. शांत व्हा दिले, शांत व्हा. हे बघा, तुम्ही मला उगाच त्रास देऊ लागला ना, तर मी काय करा? कमिशनरला कळवीन. एका सभ्य सभ्य लेले सभ्य आणि तुम्ही
आधी इथून चालते वा इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर? कोण मी? नाही नाही, काय मी इन्स्पेक्टर नाही. वाटलंच होतं. आधी इथून चालते वा. होणार नाही. धक्के मारून हाकून देईन सांगून होतो. तुम्ही हो. हात लावून तर बघा, हात कापून टाकेन. हे बघा, हा मवालीपणा. तो धंदा आहे माझा धंदा. मी सोशल वर्कर आहे. सुपाऱ्या घेतो. सरळ काम जर सरळ मार्गाने झालं नाही ना तर वाकड्या मार्गाने सरळ करतो. तो धंदा आहे माझा धंदा. आणि तुझी सुपारी आली आहे माझ्याजवळ दोषांकडून. म्हणूनच आधी इथं खोटा इन्स्पेक्टर म्हणून घुसलो. पण मादरचोद तू पक्का बनेल. तयार गडी पद्धतशीर तुझ्यासाठी फसवणूक केलीस. कुठलाही पुरावा ठेवा नाहीस. अशी कामं कायद्याने सरळ होत नाही ना तेव्हा हा फाच्या खोटेची सरळ करतो. हे बघा, तुम्हाला अशी चाकूच्या ढाल्यावर दादागिरी करता येणार नाही. काय हवं तुम्हाला? सुजाताचं मूल, ज्याचं नाव तू मधुसूदन ठेवलंय. हे बघा, ते मूल माझे आहे. ते सगळे पुरावे मी तुम्हाला दाखवले. थांबा, आता माझ्या मधुसूदनचा जन्म दाखवा तुम्हाला दाखवतो. हा बघा, त्याची सुरनाळी कर आणि घाल. हे बघा, ते मूल माझा आहे. आता पुरावा आहे. आता चालतो आहे इथून. ओ मिस्टर, ही दादागिरी कसली चालवली तुम्ही? तुम्ही इथून ये सुमे ये. शूरपण घे. ये तुझं नाकच कापतो. ये तुम्ही हो बहीण नाही तुझी माझी बहीण ना? मवाली मवाली तू, तुझा भाऊ, तुमचा सगळं खानदान मवाली. अरे हो, सभ्य भाषा तुम्हाला कळणारच नाही. चला रे, आज चालली हो. मी हात मारेन तेव्हा आहे. चल लेल्या, आता तुझी पाळी. तुझी पाळी. वाचवा, वाचवा, वाचवा. हे कोणीही वाचवणार नाही तुला. पेशे आहेत भेलगड. त्यांना तुझी भानगड माहित आहे. म्हणजे कुणकुण आहे. दुसऱ्यांची भानगड त्यांना बघायला आवडते. त्यावर मास घरात तावातावाने चर्चा करायला आवडते. पण त्या भानगडीत पडायला त्यांना आवडत नाही. थांबा थांबा, हे पळता कुठे? थांबा. या पांढऱ्या कपड्यातल्या पांढऱ्या लांडग्यांचे प्रताप आहे का? शेजारी आहात ना तुम्ही? समाज आहात ना? थांबा. पळाले चाले गांडू. समाज म्हणाल्यावर पळाले. हा समाज, हा असा समाज आहे म्हणून लेल्या तुझ्यासारख्या नराधमाचं फावतय होणार आहे. लेल्या, तुझे सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेस. छान, मस्त. आता हे मूल तुझं नाही, सुजाताचं आहे. आणि तिच्याकडून तू पळवलायस त्याचे पुरावे मी तुला दाखवतो. पुरावा नंबर 1, स्थळ सुयोग विवाह मंडळ. यातली तुझी फाईल नष्ट झाली आहे. त्यावेळी सुजाताचं लग्न कुणातरी सदा देशमुख बरोबर गेल्या वर्षी झाल्याची नोंद सुयोगनं रीतसर केली आहे. पुरावा नंबर 2, मनीष हॉस्पिटल. तुझ्या जवळच, जिथं सुजाता बाळंत होऊन तुझ्या कुसुमच्या नावात जे बी तू लावलं, ज्या रजिस्टर मध्ये नोंद केलीस ते रजिस्टर मी त्या डॉक्टरला विश्वासात घेऊन त्यांना त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाण देऊन नष्ट केलंय. आणि नवीन रजिस्टर बनवलंय. त्यात हे मूल सुजाता सदानंद देशमुखला झाल्याची नोंद केली आहे. आणि हा पुरावा नंबर 3, अत्यंत महत्वाचा, ज्याचं आज तू बाळच करून त्याचं नाव मधुसूदन ठेवलंय. त्या मधुसूदनच्या जन्माचा हा दाखला वाद. यात त्या मधुसूदनच्या आईचं नाव सुजाता आणि बाप सदानंद. ही कॉपी ठेव तुला. झेरॉक्स आहे. आता ते मूल मुकाट्याने माझ्या ताब्यात दे, नाहीतर मी पळवीन. तुझ्या हिंमत असेल ना तर चॅलेंज कर. कुठलाही कायदा, कुठलाही पोलीस, कुठलाही वकील तुला साथ देणार नाही. हाक मार तुझ्या बायकोला. हाक मार. नाही साहेब, मी काय म्हणतो, ही सगळी नाही, पण मी तुम्हाला जास्त पैसे देतो. ही सपोर्ट मी फिरवा. म्हणजे ही सुपारी मी तुझ्या बाजूने फिरू. चौपट पैसे देईन. चौपट लाफे मारी भरलेला. मी सुपाऱ्या घेतो त्या फक्त अन्याय झालेल्या माणसांच्या, ज्यांना कुठलाही कायदा मदत करणार नाही त्यांच्या. तुझ्यासारख्या नराधमाच्या नाही. हाक मार तुझ्या बायकोला, नाहीतर तुला गळा चिरून टाकीन. भडव्या. हाक मार. मार लोकांना. बाळाला आणा, नाही तर मनाची प्रेत यात्रा काढावी लागेल. आणि खांदा तुम्हाला द्यावा लागेल. आणा बाळाला. आणा म्हणतो ना.
साल्यानं स्त्री जातीला तुम्ही कलंक. स्त्री म्हणजे माता, जन्मदात्री आई, जिनं आपलं तीळ एकत्र होऊन 9 महिने तिच्या पोटात बाळाला वाढवलं. त्या बाळाला तुम्ही तिच्या दुधापासून तोडता. अरे कुठं फेडा घेता. हे पोर दुधासाठी टाव फोडतय आणि त्याची आई सुजाता तिकडे तिच्या ताण्यासाठी. आणि तुम्ही बेशरम साले माणसं म्हणून जगायला नालायक. लेल्या मी निघालो. मला आज वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की मी तुम्हाला कायद्याने सांगू शकत नाही. अरे जन्मठेपेवर जगण्याच्या लायकीचे तुम्ही फक्त तुमच्या जिंदगीवर. आता आता मी तरी तिला काय सांगणार. तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी जंग पठाणलं. पण तू नागपूरला पाहून ती काय करेल. त्या अनाथाश्रमातल्या छोट्या चिमण्या जीवांमध्ये ती वेडी होईल वेडी. त्यापेक्षा ती इथे राहिली तर. सुजाता जाऊ नकोस ग. नाही ताई, आता सगळ्यावरून माझं मन उडालंय. मनाचं धैर्य नाही म्हणून जगायचं. सुजाता ताई, माझ्यामुळे तुम्हा दोघांना खूप त्रास मनस्ताप सहन करावा लागला. सगळं आईवडिलांच्या मायेने माझं केलं. तुमचे उपकार या जन्मी फेडणं केवळ अशक्य आहे. अगं उपकार कसले, उलट माझ्यामुळे. नाही ताई, तो माझ्या नशिबाचा भाग. ताई, आणखी एक कराल माझ्यासाठी. काय ग, माझ्या बाळाचा 4 महिन्याचा झाला असेल. तुला मला आईची आठवण सुद्धा येत नसेल. त्याला अधूनमधून बघते ना. येते सुजाता. सदा तू आणि इथे. सदा सुजाता हे खोटे. नाही निर्मलाताई, तुम्ही माझा बायोडेटा, मी दिलेला माहितीचा कागद वाचला असता ना तर तुमच्या तेव्हाच लक्षात आलं मी माझ्याकडे नाही. पण तो कागद तुम्ही काढून टाकला. म्हणजे त्यात सगळं तुम्ही खरं लिहिलं होतं. होय, मी सदानंद देशमुख सुजाताचा पहिला नव्हता. बरोबर ना ऋतू साहेब? सुजाता, तुझ्या बाळाला सोडून कुठे चालली? अगं तुझ्या बाळाला घेऊन मी आलोय. काय? माझं बाळ? हा, हे बघ. ताई, ताई माझं बाळ. सदा तू केलंस हे? होय, ज्या दिवशी आपला घटस्फोट झाला त्या दिवशी माझी सगळी नशा काय साफ उतरली. तिच्याशी जीवापाड प्रेम केलं, लग्न केलं, ती दुरावली फक्त माझ्या व्यसनामुळे. सारं आयुष्य ठरवलं ते माझं. उरली होती फक्त या घरात, त्याची सोबत कुठलीही समय करणार. एक दिवस तुला या विवाह मंडळात शिकताना पाहिजे. माझी सुजाता दुसरा खेळ मानणार या तिनं भेडसावली. आणि कोण असेल तो याचा पाठलाग करण्याचं मला व्यसन लागलं. पाठलाग, फक्त पाठलाग. एकदा मनात आलं, बिचारी दुसरं लग्न करून सुखी होणार असेल तर होऊ दे. पण नियतीला मंजूर नव्हतं. कारण तुझ्या समोर उभा राहिला एक सुशिक्षित पांढऱ्या कपड्यातला नराधम मनोहर लेले, जो तुला जगू देणार नव्हता. आणि मग मी काट्यानंच सुरी कापून, नाहीतर तो हरामखोर तुझ्या बाळाला घेऊन बिनधास्त जगला असता. कुठलाच कायदा त्याचं काहीच वापर करू शकत. आता तुझ्या बाळाला तुझ्यापासून कुणीही राहू शकणार नाही. जीवापाड सांभाळ म्हणजे आम्हाला अनाथ करून चालला सदा.
माफ कर मला, कारण मी चांगला नवरा कधी बनू शकतो, चांगला बाप का जाऊ दे. नाही सखा, तुला जाता येणार नाही. मी माझ्या अपराधाचं परिमार्जन केलं, जाऊ दे. नाही सखा, आम्हाला सोडून तुला जाता येणार नाही. मी आणि बाळ आम्ही दोघं तुझ्या बरोबर येणार. अरे अरे आजपर्यंत तुझ्या सुजाने फक्त दुःख भोगले, यापुढे मला सुख भोगायचंय. माझ्या सराबरोबर, तुझ्या बरोबर. तुझ्या ना